नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. UDAS प्लस वरती टीचर मॉड्यूलमध्ये शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती भरून आपल्याला जे मॉड्यूल आहे ते कंप्लीट करायचं आहे. तर हे टीचर मॉड्यूल कशा पद्धतीने कंप्लीट करायचं, कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला फिलअप करावी लागेल, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ पासून शेवटपर्यंत पाहत राहा. तर यासाठी आपल्याला UDAS प्लसची वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल फॅसिलिटीज, त्याच्या शेजारी टीचर मॉड्यूल हा ऑप्शन दिसेल. यावरती आपल्याला टीचर मॉड्यूल मधील माहिती भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपल्या शाळेचं होम पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या शाळेची सगळी माहिती दिसेल. शिक्षकांची माहिती फिलअप करायची आहे. यासाठी क्लिक हिअर टू ओपन टीचर DCF टू फिल द डाटा. तर यावरती आपल्याला माहिती भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं जे पेज आहे ते ओपन होणार आहे. स्कूल डॅशबोर्ड अशा प्रकारचा ओपन होईल. आता यामध्ये काही महत्त्वाचे टॅब यावर्षी नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये इम्पोर्ट टीचर हा एक नवीन टॅब या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर टीचर ड्रॉप बॉक्स, त्यानंतर तिसरा टॅब या ठिकाणी लिस्ट ऑफ इनएक्टिव्ह किंवा डिलीटेड टीचर्स, डुप्लिकेट टीचर लिस्ट आणि रिफ्रेश. तर अशा प्रकारचे हे टॅब या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता इम्पोर्ट टीचर या टॅबचा काय उपयोग होणार आहे, तर ज्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये एखादे नवीन शिक्षक बदलून आलेले असतील, नव्याने रुजू झाले असतील, तर त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेतून इम्पोर्ट करून घेण्यासाठी आपल्याला इम्पोर्ट टीचर या टॅबचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर टीचर ड्रॉप बॉक्स, यामधून आपल्या शाळेतून एखाद्या शिक्षकाला आपण ड्रॉप बॉक्समध्ये टाकला असेल किंवा त्यांना लेफ्ट केलेला असेल तर त्या शिक्षकाची यादी आपल्याला यामध्ये दिसणार आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ इनएक्टिव्ह किंवा डिलीटेड टीचर्स, जे इनएक्टिव्ह टीचर्स असतील किंवा ज्या शिक्षकांना आपण डिलीट केलं असेल आपल्या शाळेमधून, तर त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. डुप्लिकेट टीचर लिस्ट, जर एखाद्या शिक्षकाची माहिती आपण डबल ऍड केली असेल तर डुप्लिकेट टीचर लिस्ट या ठिकाणी दिसेल. आणि सगळी माहिती आपल्याला रिप्लेस करायची असेल, स्टेटस रिप्लेस करायचा असेल, त्यासाठी रिप्लेस हा टॅब दिलेला आहे. आता या ठिकाणी टीचर इम्पोर्ट कशा प्रकारे करायचा, ड्रॉप बॉक्स मध्ये कशा प्रकारे टाकायचा, तर या संदर्भातील माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सध्या आपल्या या ठिकाणी जे आपल्या शाळेतील ऍक्टिव्ह टीचर आहेत, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे कार्यरत शिक्षक आहेत, त्यांची माहिती कशा प्रकारे कंप्लीट करायची आहे, तर हा आपला या व्हिडिओचा विषय आहे. तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ यांची पोझिशन दिसणार आहे, स्थिती दिसणार आहे. या ठिकाणी आपल्या शाळेतील रेग्युलर टीचर किती आहेत त्यांची संख्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर जर नॉन रेग्युलर टीचर असतील, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किंवा पार्ट टाइम किंवा गेस्ट टीचर किंवा पॅरा टीचर असतील, त्यांची संख्या ठिकाणी दिसेल. आपण गेल्या वर्षी जी संख्या ऍड केली होती ती संख्या ठिकाणी दिसणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला टोटल संख्या दिसेल आणि पुढे इनकम्प्लीट अशा प्रकारचं स्टेटस दिसेल, त्याच्या पुढे 1 दिसेल. म्हणजे या ठिकाणी शाळेमध्ये एक शिक्षक कार्यरत आहे सध्या. तुमच्या शाळेमध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील, त्यांची संख्या रेग्युलर टीचरची त्या ठिकाणी दिसेल. टोटल या ठिकाणी संख्या दिसेल आणि पुढे इनकम्प्लीट असं स्टेटस दिसेल. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्यांची माहिती आपण अजून भरलेली नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी इनकम्प्लीट असं दाखवत आहे. आता आपल्याला या सर्व शिक्षकांची माहिती भरून स्टेटस कंप्लीट करायचं आहे. यासाठी आपण इनकम्प्लीटच्या पुढे जी संख्या दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3.3 क्रमांकाचा मुद्दा दिसेल की टीचर्स अँड इंस्ट्रक्टर्स डिटेल्स, या ठिकाणी इन्क्लुडिंग हेड मास्टर मिस्ट्रेस, तर यांची सगळी माहिती या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी एंट्री दिसेल की तुमच्या शाळेमध्ये जर एकापेक्षा जास्त शिक्षकांची संख्या असेल तर एंट्री तुम्हाला एकाच वेळेस किती शिक्षक दिसायला पाहिजे, 25, 50, त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. तसेच जर एखाद्या शिक्षकाची माहिती तुम्हाला वरती शोधायची असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही त्या शिक्षकाचं नाव वगैरे टाकून त्या शिक्षकाला सर्च करू शकता. जास्त संख्या असेल, तर कमी संख्या असेल त्या ठिकाणी लगेच ते सर्व शिक्षक तुमच्या समोर दिसतील. या ठिकाणी बेसिक डिटेल्स दिसणार आहे, क्वालिफिकेशन दिसेल, आधार व्हेरीफाईड स्टेटस काय आहे शिक्षकाचं ते दिसेल. या ठिकाणी जर तुम्ही व्हेरीफाय केलं असेल त्या ठिकाणी व्हेरीफाईड दिसेल. आणि पुढे अपडेट हा टॅब दिसेल आणि नंतर स्टेटस ऍक्शन मध्ये इनकम्प्लीट दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक कंप्लीट करण्यासाठी, शिक्षकाची माहिती भरण्यासाठी जनरल प्रोफाईल पासून सुरुवात करायची आहे. या ठिकाणी जनरल प्रोफाईल यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर शिक्षकाची जी जनरल प्रोफाईल आहे ती या ठिकाणी ओपन होईल. आपण जी शिक्षकाची माहिती या ठिकाणी भरलेली होती, याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ असेल, जेंडर असेल, त्यानंतर सॅलरी कोड असेल, सगळी माहिती या ठिकाणी असेल. यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल, ज्याच्यामध्ये जेंडर आणि डेट ऑफ बर्थ नंबर, त्यानंतर आधार प्रमाण, तुमचं नाव सुद्धा यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करता येईल. योग्य तो बदल करावा आणि बदल करून आपल्याला माहिती या ठिकाणी अपडेट करायची आहे जनरल प्रोफाईल मधील.
तर या ठिकाणी तुमची जी जनरल प्रोफाईल मधील माहिती आहे तुमच्या शिक्षकाची त्या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर अशा प्रकारचा ग्रीन कलर मध्ये मेसेज येईल. त्यानंतर पुढचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होणार आहे अपॉइंटिंग अँड टीचिंग. या शाळेतील शिक्षकाचे अपॉइंटिंग त्यानंतर टीचिंग या संदर्भातील माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. या ठिकाणी नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर वगैरे असेल, जर चार्ज वगैरे असेल त्या ठिकाणी टाईप ऑफ टीचर कोणता आहे त्या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागणार आहे. हेड टीचर असेल, प्रिन्सिपल असेल, जो टाईप असेल किंवा ठिकाणी चार्ज असेल ऍक्टिंग हेड टीचर आपण या ठिकाणी घेऊया. त्यानंतर बाकी सगळी माहिती या ठिकाणी फिलअप करा. तुमचे विषय वगैरे कोणते असतील, विषय शिक्षक तुम्ही असाल, पदवीधर शिक्षक असाल त्याप्रमाणे शाळेतील जॉईनिंग डेट या ठिकाणी बरोबर आहे का ते चेक करा. जर या ठिकाणी चुकली असेल तुम्हाला या माहितीमध्ये बदल करता येईल. त्यानंतर बाकीची सगळी माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी आपण ही माहिती आहे तशी अपडेट करायची आहे. बदल असेल तरच माहितीमध्ये बदल करा, अन्यथा अपडेट यावरती क्लिक करा. माहिती तुमची अपडेट होईल. त्यानंतर या ठिकाणी पुढचा फॉर्म आपल्या समोर ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हा ओपन होणार आहे. आपण पाठिंबाच्या शैक्षणिक वर्षामध्ये काय ट्रेनिंग घेतले किंवा इतर जे काही माहिती असणार आहे याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. ट्रेन फॉर टीचिंग CWSN साठी ट्रेनिंग वगैरे घेतलेला आहे का, तर यासाठी आपण येस नो वगैरे करायचं आहे. त्यानंतर ट्रेन इन कम्प्युटर फॉर युजिंग टीचिंग सगळ्यांच्या ठिकाणी येस येणार आहे. ट्रेनिंग रिसिव्ड या ठिकाणी यापैकी कोणतं आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे का, प्रशिक्षण घेतलेलं आहे का, सब्जेक्ट नॉलेज विषयाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. पेडागॉजिकल इश्यूज, ICT स्किल्स, नॉलेज अँड स्किल्स टू एंगेज CWSN, लिडरशिप मॅनेजमेंट स्किल, सॅनिटेशन अँड हायजीन, ऑदर्स नॉट रिक्वायर्ड. तर यापैकी जे तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असेल पाठिंबाच्या शैक्षणिक वर्षामध्ये तर ते ट्रेनिंग तुम्ही या ठिकाणी चूज करावं. त्यानंतर या ठिकाणचं जर यापैकी कोणतंही ट्रेनिंग नसेल, दुसरं ट्रेनिंग असेल, तुम्ही ऑदर हा ऑप्शन पण निवडू शकता किंवा ट्रेनिंगच घेतलं नसेल तर नॉट रिक्वायर्ड हा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. त्यानंतर ट्रेनिंग नीड्स या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे आहे का, पाहिजे असेल त्या ठिकाणी जे ट्रेनिंग तुम्हाला पाहिजे असेल तो विषय तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. त्यानंतर वर्किंग डेज स्पेंड ऑन नॉन टीचिंग असाइनमेंट, म्हणजे या ठिकाणी अशैक्षणिक कामासाठी आपण किती दिवस खर्च केले त्या दिवसांची संख्या ठिकाणी नोंदवावी. त्यानंतर या ठिकाणी लँग्वेज इन विच द टीचर इज हॅव्हिंग वर्किंग नॉलेज, यापैकी कोणत्या भाषेमध्ये नॉलेज आहे, कोणत्या भाषेमध्ये तुम्ही शिकवू शकता तर या ठिकाणी तुम्हाला भाषा निवडाव्या लागतील. या भाषा आपण गेल्या वर्षी निवडलेल्या आहेत त्या आहे तशा तुम्ही ठेवू शकता. काही बदल असेल तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता. 3.27 क्रमांकाचा मुद्दा आहे की ठिकाणी वेदर ट्रेनिंग इन सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल फॉर इन्शुरिंग द चाइल्ड सेफ्टी यासाठी सेफ्टी आणि सिक्युरिटी ऑडिट ट्रेनिंग घेतलेला आहे का, तर यस याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे, आपण घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेदर रिसिव्ड ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायकोसोशल अस्पेक्ट, यावरती आपण ट्रेनिंग घेतलेला आहे का, तर यावरती आपण येस करावं. त्यानंतर वेदर रिसिव्ड ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट अँड क्लासरूम सपोर्ट ऑफ CWSN, तर CWSN या संदर्भामध्ये आपण ज्या काही लक्षणं असतील ते ओळखण्यासाठी आपण काही ट्रेनिंग घेतलेलं आहे का, घेतलं असेल तर येस करावं, नसेल तर नो. त्यानंतर वेदर हॅव्हिंग ICT ट्रेनिंग नॉलेज ऑफ कंडक्ट रिमोट लर्निंग क्लासेस, ऑनलाईन क्लासेस वगैरे घेण्याचं आपल्याकडे नॉलेज आहे का, तर सर्वांकडे नॉलेज आहे, आपण येस यावरती क्लिक करावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा वेदर कॅपेबल ऑफ हँडलिंग डिजिटल डिव्हाइसेस ऑन PC ॲप्लिकेशन्स, या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासेस साठीचे जे काही ऍप्लिकेशन असतील, झूम मीट असेल, गुगल मीट असतील, तर हे आपण हँडल करू शकता का, आपण या ठिकाणी सर्वजण सक्षम आहोत तर आपण यस यावरती क्लिक करायचं आहे. जर या ठिकाणी येतच नसेल हँडल करण्यासाठी तर आपण नो वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती ट्रेनिंग मधील माहिती फिलअप करायची आहे आणि त्यानंतर ही माहिती आपण अपडेट करायची आहे. तर अशा पद्धतीने हे 3 टॅब आहेत. जनरल प्रोफाईल यामध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची माहिती असणार आहे, जॉईनिंग डेट वगैरे. त्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग आपल्या सध्याच्या शाळेवरती माहिती आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स ही माहिती यामध्ये येईल. तर या ठिकाणी जे स्टेटस आहे त्या ठिकाणी कंप्लीटेड असं आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही व्ह्यू यावरती क्लिक करून या ठिकाणी पाहू शकता की जी सगळी माहिती आहे त्या ठिकाणी येणार आहे या फॉर्म मध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जी शिक्षकांची माहिती आहे ती एक एक शिक्षकाची माहिती कंप्लीट करायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व शिक्षकांची माहिती कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एकदा डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की टोटल शिक्षकांची संख्या 1 आहे. या ठिकाणी इनकम्प्लीट असं स्टेटस दिसत आहे 1, परंतु यासाठी आपल्याला रिफ्रेश या बटनवरती क्लिक करायचं आहे. रिफ्रेश या बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर एक
लगेचच जे इनकम्प्लीट स्टेटस 1 दिसत होतं त्या ठिकाणी पण 0 झालं. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही जर शिक्षक या ठिकाणी कंप्लीट केले तर पण रिफ्रेश बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पण स्टेटस तुमच्या ठिकाणी इनकम्प्लीटचं निघून जाईल. आता ज्यावेळेस आपण सर्व जे शिक्षक आहे ते कंप्लीट करतो तर त्यावेळेस या ठिकाणी आपलं जे ओव्हरऑल स्टेटस आहे ते तरी सुद्धा नॉट मार्क्ड कंप्लीटेड असं दिसेल. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आपण सगळी शिक्षकांची माहिती या ठिकाणी कंप्लीट केली, आपलं स्टेटस कंप्लीट झालं, परंतु ओव्हरऑल स्टेटस हे कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे. यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू मार्क कंप्लीट यावरती क्लिक करावं लागेल. तर यासाठी खात्री करा की सगळ्या शिक्षकांची माहिती आपण बरोबर भरलेली आहे का. तर क्लिक हिअर टू मार्क कंप्लीट यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण जी काय माहिती भरलेली आहे तर त्याचं स्टेटस या ठिकाणी दिसेल. टोटल शिक्षकांची संख्या, कंप्लीट किती केली, इनकम्प्लीट जर 0 असेल तर या ठिकाणी आपण रिमार्क टाकायचा आहे. रिमार्क टाकत असताना आपण सर्व शिक्षकांची माहिती भरलेली आहे, अपडेट केली आहे, सगळी माहिती बरोबर आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे रिमार्क आहे तो भरावा. त्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर यावरती क्लिक करावं आणि अपडेट स्टेटस यावरती आपण क्लिक करायचं. अपडेट स्टेटस यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी जे ओव्हरऑल स्टेटस तुम्हाला दिसणार आहे तर ते या ठिकाणी कंप्लीटेड असं येईल. म्हणजे या ठिकाणी तुमचं टीचर मॉड्यूल जे काम आहे त्या ठिकाणी पण संपलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टीचर मॉड्यूलमध्ये काम करायचं आहे. तुमच्या शाळेत जे सर्व शिक्षक असतील, टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, त्यांची माहिती भरून माहिती अपडेट करावी. या ठिकाणी मार्क कंप्लीटेड यावरती क्लिक करून पुढे रिमार्क वगैरे टाकून आपलं डिक्लेरेशन भरायचं आहे आणि या ठिकाणचं आपलं काम संपणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टीचर मॉड्यूलमध्ये आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती कशा पद्धतीने अपडेट करायची, कशा पद्धतीने आपल्याला माहिती अपडेट करून ओव्हरऑल स्टेटस कंप्लीट करायचं आहे, या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.